आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो दादू. काय काय कुठेस? दादू ऐक ना, मला थोडा उशीर होईल, पण तू मुलांपासून कुठे लांब जाऊ नकोस हा प्लीज. अरे सायकलचं टायर पंक्चर झालंय माझ्या. काय पंक्चर झालंय? तू कुठे आहे नक्की आता? तू एक काम कर, तू रिक्षा करून ये इकडे. अरे नाही, इथे आजूबाजूला काहीच नाहीये, पण मी आणेन ढकलत सायकल, आणि वाटेत दुकान मिळालं तर काढेन पंक्चर. ठीक आहे? ए गौरी, आता कोणतं दुकान सुरू राहणार आहे आणि इतक्या रात्री कशी येणार तू एकटी? थांब, मी करतो काहीतरी. बरं. काय रे, काय झालं? ते सायकलचं टायर पंक्चर झालंय तिच्या. मी घेऊन येतो तिला. कसा? कसं म्हणजे? चालत जातो आणि मग दोघं मिळून येतो आम्ही सायकलवर. अरे पण सायकल पंक्चर आहे ना. हा पंक्चर आहे ना. मग माझ्याकडे बाईक आहे. पंक्चर नाही ती? नाही. हा चला मग आपण दोघं घेऊन येऊ. मग गौरीजींना कुठे बसवणार? हा कुठे बसवून? हा ते पण आहे. मग मी एकटं जातो ना. तुला मुलांसोबत थांबायला सांगितलंय, नाहीतर रागवतील त्या. हा ते पण आहे. मग काय करायचं? मी बाईकवरून घेऊन येतो. हा झालं तुमचं? पार्टनर तू गेलास तर आई रागवेल, तिला कळेल तू इथे आला होतास ते. रागवू देत, त्यांचे सगळे मूड्स मान्य आहेत मला. त्यांना माझ्यावर रागवू देत, चिडू देत, वैतागू देत. त्यांना मला जी शिक्षा द्यायची ती देऊ देत, पण त्या संकटात असताना मी त्यांची साथ नाही सोडू शकत. बसा गौरीजी. गौरीजी, मी तुमच्याशी बोलतोय. बसा. काही गरज नाही, जाईन माझे मी. रात्र झालीये बरीच. बसा, मी सोडतो. मी काही लहान नाहीये, रस्ता माहितीये मला. ओळखीच्या रस्त्यावरही चकवा लागतो. बसा. काही नसतो चकवा बिकवा. जाईन मी. हट्टी होतो तुम्ही. आणि ही अशी सायकल ढकलत न्यायला किती वेळ लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? मी माझ्यासाठी म्हणत नाहीये. मुलं आश्रमात तुमची वाट बघतायत आणि बिट्टी ही एकटी आहे, म्हणून म्हणतोय बसा. सायकलचं काय, इथे बाजूला कुठेतरी जागा बघून लावून टाकूया. सकाळी नेता येईल. नाही, मी माझी सायकल अशी रस्त्यावर नाही ठेवू शकत. मला ती घेऊन जायची आश्रमात. नाहीतर राहू देत, मी नेईन ढकलत. हे बघा, माझं ऐका.
आमचं घर आहे ते रेवती मॅडम, मी ते असं नाही जाऊ देणार. आणि मी पाहतेच तुम्ही कसं अडवताय ते. आता काय सगळे तारे मोजत बसणार आहेस का झोपणार पण आहेस? कसले तारे मोजते आणि कसली झोप उडवली नाही या गौरीने. आता काय तिचं गेली ना आता ती. गेली ती म्हणजे आलीच कशी ती? आणि आता ती गेली म्हणजे पुन्हा येणार नाही असंही नाहीये ना. आता आली म्हणजे येतच राहणार ती. अगं पण तू तर तिला पैसे देत होतीस ना, तरी कशी काय आली ती इथे? माज आलाय आणि काय. तिला माहितीये मला ती या घरात नकोय. रुद्रशी जवळीक साधलेली मला आवडणार नाही तरी तेच करतेय. आणि एवढं सगळं सांगूनही तिने या घरात यायची हिंमत केलीये. बघ ना, फसवलं ना तिने तुला. पण आता काय करायचं? आता काय करायचं? मला फसवलंय तिने, रेवती पैठणकरला. आणि मला फसवणाऱ्यांना मी सहजासहजी सोडत नाही, हे माहितीये ना तुला. या घरातल्यांची खूप काळजी वाटते तिला. जीव तुटतो ना त्यांच्यासाठी. नंदाईंना बरं वाटल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं टेचात सांगितलं होतं ना तिने मला. नाही त्या अनाथ मुलांसकट तिला रस्त्यावर आणलं ना तर रेवती पैठणकर नाव लावणार नाही. थँक्यू मदत केल्याबद्दल. तुम्ही इथूनच जा, आत यायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मी नको सांगूनही आलाच होतात ना तुम्ही आश्रमात. शेवटी तुमच्या मनाला वाटेल तेच तुम्ही करणार. मी स्पष्टपणे सांगितलं होतं इथे येऊ नका म्हणून, तरीही. बिट्टीसाठी आलो मी, तिला गरज होती माझी. आता तुमची आणि बिट्टीची काळजी करणं जर तुम्हाला माझी मनमानी वाटत असेल तर ही मी मनमानी करणारच. कारण तुम्हाला मदत न करणं माझ्या मनाला पटत नाही. मग समजावा तुमच्या मनाला, काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. मी आणि बिट्टी. मग का आला होतात माझ्या घरी? का काळजी घेतलीत नंदाईची? का केलं ते सगळं? माझ्यावर राग होता तरी नंदाईसाठी आलातच ना? का? काळजी वाटते म्हणूनच ना? हे बरं आहे तुमचं. तुमची काळजी काळजी आणि माझी काळजी मनमानी. गौरीजी, आपल्या माणसापासून आपण कितीही लांब असलो ना तरी त्याच्याबद्दलची वाटणारी काळजी कधी कमी नाही होत. तुम्ही माझ्यावर रागवा, हवं तेवढं रागवा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा गौरीजी, तुम्ही मला इथे येण्यापासून थांबवाल पण मला तुमची आणि बिट्टीची जी काळजी वाटते ती कशी थांबवाल? ती तर वाटणारच ना. आणि त्या काळजीपोटी मी या आश्रमात येणारच.
ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? मुद्दाम करते असते सगळं? आई म्हणून मिरवत असतेस ना? पण तुला कळत नाही का? सगळ्यात आधी आई आपल्या मुलाच्या भल्याचा विचार करते. रुद्रपासून लांब राहा असं सांगितलं होतं ना मी तुला. तरी परत परत का त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय तू? हे बघ गौरी, प्रश्न फक्त माझ्या मुलाचा नाहीये. तुझ्या आश्रमातल्या मुलांचं भवितव्य घडवण्याची ही संधी आहे. त्यांचं आयुष्य सुरक्षित करण्याची संधी मिळाली आहे तुला. मग ती अशी धुडकावून काय मिळणार आहे ग तुला? हे सगळं काय माहिती? तुझ्या आश्रमातल्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्या याचा छोटासा प्रयत्न. जर तू माझं ऐकलंस ना, ते यापेक्षा दुपटीने देईन मी तुला. हो, पण हे सगळं तुला तेव्हाच मिळेल जेव्हा तू इथून निघून जाशील. या घराकडे, घरातल्या लोकांकडे आणि रुद्रकडे परत मागे वळून बघायचं नाही. इथे कधीही यायचं नाही. कायमचं दूर निघून जायचं या लोकांच्या आयुष्यात. आणि हे जर तू केलंस तर तू आश्रमात पोहोचायच्या आत एक गाडी, पैसा आणि हे सगळं आश्रमात पोहोचलेलं असेल. बघ, विचार कर. तुला आश्रमासाठी वनवन भटकण्याची गरज भासणार नाही. अगं, लक्ष्मीचा एवढा अपमान करू नये. चंचल असते हो लक्ष्मी. एकदा निसटली की. आई, अगं गौरी हुशार आहे. ती नाही करणार लक्ष्मीचा अपमान. आणि तसंही आश्रम वाचवण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाहीये तिच्याकडे. लक्ष्मीचा अपमान नकोच, नाही का? असं बळजबरीने दुसऱ्याला एखादी गोष्ट करायला लावणं योग्य वाटतं का तुम्हाला? राहिली गोष्ट आश्रमाची, त्यासाठी लागणाऱ्या पैशांची, तर माझ्या माणसांना महत्व न देता हा मिळालेला पैसा, तुमची मदत नकोय मला. नंदाईंना गरज आहे माझी, आणि मी पैशांसाठी त्यांची साथ नाही सोडणार. फसवलंस तुम्हाला. रेवती मॅडम, मी असं काही केलेलं नाहीये. मग रुद्रपासून लांब जायचंच नाहीये तुला. रेवती मॅडम, मी काल काय सांगितलं आठवत नाहीये तुला? आणि माझी देणगी नाकारलीस ना, तर तुला दुसरं कुणीही देणगी देणार नाही याची तजवीज मी करेन. रस्त्यावर येशील तू.
गेली महाराणी निघून. बसा आता बोंबलत. एक दिवस ही पोरगी अशीच आपल्या डोक्यावर बसणार आहे. इतकं सोपं नाहीये ते. ठीक आहे गौरी, आता तू काट्यांवर चालायचं ठरवलंच आहे ना, मग मला तुझ्या वाटेत काटे टाकायलाच हवे. हॅलो सुमी, तो न्यूजपेपर रेडी आहे ना? हे काय ग? अगं किती सुंदर आहे. माझ्या बिट्टीने केलंय ना. किती गोड आहे. लवकर बऱ्या व्हा. हा धागा ना मी माझ्या जवळच ठेवते, म्हणजे माझी बिट्टीच माझ्या बरोबर असल्यासारखं वाटेल मला. बांधून दे ना. घे. गौरी, मला एकदा तुझ्यासोबत आश्रमात यायचं होतं. आले तर चालेल ना? या घरात तुला काहीच मिळणार नाहीये गौरी. तुझ्या आणि बिट्टीच्या फ्युचरचा विचार कर, आश्रमाचा विचार कर. देणगी नाही मिळाली तर आश्रम बंद पडणार आहे तुझा. या घराकडे, घरातल्या लोकांकडे आणि रुद्रकडे परत मागे वळून बघायचं नाही. सगळी कामं मलाच करावं लागतात. हा हॅलो, एक न्यूजपेपर पाठवलाय आश्रमात. होय होय मिळाला. तो न्यूजपेपर बघ आणि ती बातमी सगळ्यांना सांग. होय सांगते. बातमी सगळीकडे पसरून बोभाटा व्हायला पाहिजे. त्याची काळजीच करू नका. असे वाभाडे काढते की आश्रमाला कोणी देणगीच देणार नाही. शाबास. मॅडम तुम्ही पेटवायचं काम करा, मी तेल ओतत राहते. आणि त्या तेलाच्या आगीतच तो आश्रम जळून खाक व्हायला हवा. तू बघच आता. नाही त्या गौरीला त्या पोरांसकट रस्त्यावर आणलं ना तर नाव रेवती पैठणकर सांगणार.